जय हिंद मित्रांनो, तर 2020मध्ये बघा जी UPSCची परीक्षा झाली होती त्याचा रिझल्ट आता आलेला आहे. रिझल्ट आल्यानंतर टॉपर वगैरे आपल्याला समजलं, पण एक्झॅक्टली UPSCच्या मार्फत एक 2-3 दिवसानंतर काय केलं जातात की मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत म्हणजे पूर्वपरीक्षेचा कट ऑफ किती लागला होता, मेन्सचा कट ऑफ किती लागला होता आणि फायनल जे आहे सिलेक्शन झालं त्यावेळेला फायनल मेरिट किती होतं, मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते UPSCच्या मार्फत काय केले जातात तर डिक्लेअर केले जातात, दाखवले जातात. तर बघा आज आलेले आहेत मिनिमम क्वालिफाईंग मार्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 2020ची जी काही सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन होती याच्यामधील आत्तापर्यंत सगळ्यात कमी कट ऑफ इथं आलेलं आहे. बघा आपल्या इथं कास्ट वाईज दिसत आहे. बघा ही पूर्वपरीक्षा आहे. पूर्वपरीक्षेचा हा जो कट ऑफ दिसत आहे हा 200 पैकी GSच्या पेपरच्या मधला आहे. बघा GS फर्स्ट जो आहे याच्यामध्ये 200 पैकी जे काही ओपनचं मेरिट आहे, जनरल मेरिट जे आहे ते 92.5, म्हणजे ज्या स्टुडंटला 200 पैकी 92.5 पडलेले आहेत किंवा 92.51 जे आहेत तर तो स्टुडंट जो आहे किंवा तो कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहेत, पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालेले आहेत. तसाच EWS जे आहे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जो आहे त्यासाठी 77.55% म्हणजे 77.5 मार्क्स असतील. म्हणजे साधारणतः मी म्हणेल की 78 मार्क्स असतील 200 पैकी, तर तो EWSमध्ये क्वालिफाय झालेला आहे. OBCच्या बाबतीमध्ये तर 89.1% म्हणजे साधारणतः मी म्हणेल की ज्या स्टुडंटला ज्या कॅन्डिडेट्सला 90 मार्क्स आहेत 200 पैकी तर तो कॅन्डिडेट्स हा OBCमधला पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालेला आहे. आता मुद्दा येतो आपल्याला माहिती आहे पूर्वपरीक्षा जे आहे ते पेपर 2 असतात. पेपर फर्स्ट आहे आणि पेपर सेकंड जो असतो. पेपर फर्स्ट जो आहे तो 200 मार्काचा आहे, याला GS पेपर म्हटलं जातो आणि मेरिट लागताना जे आहे ते GS वरतीच लागतं. आणि पेपर सेकंड जो आहे तो क्वालिफाईंग मार्क्सचा असतो. हा 200 मार्काचाच असतो, फक्त हा आहे तो CSATचा असतो. आणि या CSATमध्ये 200 पैकी साधारणतः आपल्याला 33% मार्क्स म्हणजे मी म्हणेल की ढोबळमाने 67 मार्क्स पडल्यानंतर तुमचा काय होतं, पेपर जो हा आहे क्वालिफाय झालेला असता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुमचा पेपर जो फर्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर एवढे मार्क्स पडले याच्या लेवलला तर तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत पूर्वपरीक्षा. आणि त्याच्यानंतर तुमची जी असते मुख्य परीक्षा असते. बघा आता ही जी मुख्य परीक्षा जी असते ही 1750 मार्कापैकी असते. आणि 1750 पैकी बघा इथं मेरिट देण्यात आलेले आहे. ओपनचं जे आहे ते 736 आहे मेन्सचं 1750 पैकी. EWSचं 687 आहे, 698 OBCचं आहे, SCचं 680 आहे. आणि SCचं बघा पूर्वपरीक्षेचं जे मेरिट आहे 74.84 म्हणजे किती कमी SCचं आहे. STचं तर 68.71 आहे. आता एवढं कमी मेरिट लागलेलं आहे म्हणजे ह्या वर्षी पण एवढं कमी लागेल का, नाही आहे असं कोणीही अंदाज लावू शकत नाही आहे आणि मी पण सांगू शकत नाही आहे. कारण हे सर्व जे ठरतं ते पेपरवरती ठरतं. पेपरचा जो टफनेस आहे त्याच्यावरती कसा आहे त्याच्यावरती मेरिट ठरत असतं. बघा ते जर मागच्या वर्षीचं जनरलचं मेरिट बघितलं तर ते किती होतं तर 98 होतं. बघा पण यावेळेला किती आहे 92.51. याच्यातून एक गोष्ट कळली की 2020चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर जो होता GSचा असेल तर तो काय होता, थोडा टफ होता. इतरच्या तुलनेमध्ये काय होता तर तो टफ होता. बघा ठीक आहे, हे झालं एक अंदाज आपल्याला आला. मग याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जे UPSCची तयारी करणारे महाराष्ट्रातील स्टुडंट आहेत त्यांना जर आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर GSमध्ये साधारणतः तुम्हाला किती मार्क्स पडले पाहिजेत, 120च्या आसपास मार्क्स पाहिजेत. म्हणजे मी म्हणेल की 100 ते 120 मध्ये तुम्ही काय सेफ झोनमध्ये असणार आहे. आता पेपरचा टफनेस जो आहे, पेपर टफ आहे, मीडियम लेवलचा आहे का मध्यम अवघड आहे किंवा इझी आहे, हे कसं ठरतं तर तुम्ही स्वतः ते डिसाईड करू शकता. ज्यावेळी तुम्ही पेपरच्या हॉलमध्ये गेल्यानंतर एक 5 मिनिटं तुम्ही पेपर व्यवस्थित पाठीमागून पुढं बघितला तर तुम्हाला अंदाज येतो की बाबा पेपरमधील क्वेश्चन जे आहे ते आपल्या वाचनाच्या थोडे बाहेरचे दिसत आहेत. त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की याचं जे मेरिट आहे नियर अबाउट 100 to 110च्या आसपास असू शकतं. हा तुमचा एक अंदाज असू शकतो, हे तुमच्या अंदाजावरती डिपेंड असू शकतो. ठीक आहे, आणि हा तुम्ही पेपर हातात आल्यानंतरच याचा अंदाज लावू शकता की मेरिट काय असू शकतं किंवा काय, आणि त्या बेसिसवरती किती अटेम्प्ट्स करायचे आहेत त्याचा पण तुम्हाला एक अंदाज तिथून भेटून जातो. बघा बाकी मग मेन्सच्या बाबतीमध्ये मेन्स जे आहे 1750 पैकी हे असं मेन्सचं मेरिट राहतं. आणि जे फायनल मेरिट लागलेलं आहे बघा, फायनल मेरिट किती मार्कापैकी असते 2025 मार्कापैकी. कारण 1750 मध्ये प्लस ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. तो इंटरव्ह्यू ॲड केल्यानंतर 2025 पैकी मेरिट किती लागलेलं आहे तर 944 मेरिट ओपनचं लागलेलं आहे. EWSचं 894 आहे, OBCचं 907 आहे, SCचं 875 आहे, STचं 876 आहे. नंतर हे पर्सन विथ डिसॅबिलिटीज जे आहे त्याच्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे PWD फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ असे आहेत. तर त्यांच्यामधलं मेरिट जे आहे ते इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा असं दाखवलेलं आहे. सो आपल्याला बऱ्यापैकी एक अंदाज आला की मेरिट काय असतं कसं असतं. आता मेरिट कमी लागलेलं आहे या वर्षी, म्हणजेच मागच्या वर्षीच्या एक्झाममध्ये. आता जी 10 ऑक्टोबरला परीक्षा आहे UPSCची 10 ऑक्टोबरला परीक्षा आहे पूर्वपरीक्षा,
तर याच्यामध्ये पण पेपरचा अंदाज घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली त्याचं मेरिट किती लागू शकतं किंवा आपण किती अटेम्प्ट्स करायचे आहेत ते. एक मोटिवेशन पण आहे याच्यामध्ये बघा. मेरिट जर कमी लागत असेल तर आपल्याला जर 200 पैकी नियर अबाउट मी म्हणेल की 100चं जर मेरिट लागत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ॲक्युरेट 60 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ॲक्युरेट 60 सोडवले त्याच्यामध्ये मी म्हणेल 5 जरी चुकले तर नियर अबाउट 110च्या आसपास जरी तुम्हाला मार्क्स पडले तरी कुठेतरी तुम्हाला एक सेफ झोन असं वाटू शकतो बघा. 200 पैकी 110 मार्क्स वगैरे. सगळ्यात जास्त मेरिट जे आहे ते जास्तीत जास्त UPSC पूर्वपरीक्षेचे 116 पर्यंत गेलेलं आहे आणि कमी जे आहे ते 92, 91, 92 पर्यंत आलेलं. जनरलच्या बाबतीमध्ये मी बोलतोय, बाकीच्या कास्ट तर कमी जास्त होत आलेलं आहे. सो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. मी तर थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.